नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेत आपण बघणार आहोत की प्रियाने चक्क सुभेदारांकडे प्रत्येक माणसामागे 5,000 रुपये माझ्या अकाउंटवर टाका, नाहीतर माझं ऐका असं ती म्हणाली. आणि सुभेदार सुद्धा घाबरले. नक्की तिने असं केलं काय? आणि तिकडे मधुभाऊंच्या केसचं आज कोर्टामध्ये झालं काय, आपण ते जाणून घेणार आहोत. त्याकरता हा भाग पूर्ण बघा. पण त्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला तर आजचा भाग सुरू करूया. तर आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुनच्या रूम पासून, जिथे चैतन्य त्याला समजून सांगत असतो की तुला सायलीबरोबर भेटायचं असेल तर तुला मधुभाऊंचं मन जिंकावं लागेल. आणि अर्जुनला सुद्धा ते पटतं. पण अर्जुन त्याला म्हणतो, अरे एक वेळ तुम्हाला हिमालय वितळायला सांग, मी ते करेल, पण मधुभाऊंचं मन वळवणं किंवा त्यांना पटवणं खूप किचकट काम आहे. पण चैतन्य त्याला म्हणतो, ते मला माहित नाही, पण ते तुलाच करायचं, कसं करायचं तूच बघ आता. मग अर्जुन तुला म्हणतो, अरे वेडायस का? ते मधुभाऊन समोर जरी गेलं तरी मला भीती वाटते यार. आणि आज तर कोर्टामध्ये ते सगळ्यांसमोर मला बोलतील या विचारात मी घाबरलोय. मग चैतन्य त्याला समजून सांगतो, अरे मधुभाऊंचा राग तुझ्यावर नाहीये, त्या व्यक्तीवर आहे ज्याने खोटं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून सायलीला फसवलं. पण तुझं तर सायलीवर प्रेम आहे ना, मग तू फसवलं कुठे तिला? मग अर्जुनला पण ते पटतो. तो म्हणतो, हो यार, माझं सायलीवर खूप प्रेम आहे आणि मी त्यांना कसे करून मिळणारच आहे. मग त्याकरता मी काही करेल. इकडे खाली मित्रांनो सगळे सुविधा बसले असतात आणि प्रिया त्यांना म्हणत असते की आपण आता सायलीच्या सगळ्या वस्तू जाळल्यात, आता निगेटिव्हिटी घरातून जायला पाहिजे, आता तुम्ही खुश व्हा, रिलॅक्स व्हा. पण कल्पना म्हणते, एवढ्या लवकर विचार बदलणं किंवा वातावरण बदलणं शक्य नाहीये. मग ती म्हणते, आपण एक काम करू, आता जो कोण ह्याच मूडमध्ये राहील ना, तो माणूस माझ्या अकाउंटला चक्क 5,000 रुपये पाठवेल. मग मात्र सगळे हसायला लागतात. प्रथा म्हणतो, नाही हा, मी एक पक्का बिझनेसमॅन आहे, मी काय असे लॉसवाले व्यवसाय करत नाही. आणि कल्पना तू माझी बायकोच बरं का, तुझ्यासाठी 5,000 रुपये द्यायला लागतील, असं काय करू नको, त्यामुळे तू पण रिफ्रेश राहा, आनंदी राहा. पूर्णाजी सुद्धा म्हणते, माझे पैसे सगळे त्या ट्रस्टला जातात. विमते सुद्धा म्हणते, माझ्याकडे पैसेच नाही आहेत तरी मी आनंदीत राहील. अश्विन तो खुश होतो. तो म्हणतो, वा तन्वी, काय भारी आयडिया काढलीस यार तू, हा नवीन बिझनेस खूप छान आहे. प्रतापे म्हणतो, तन्वी तुझ्या बिझनेसमध्ये अश्विनला पार्टनर करून घे आणि त्यांचं मस्त चाललं असतं. मग तन्वी म्हणते, मला तुमचे पैसे नकोत, मला तुमचा आनंद पाहायचा आहे. ते चॅप्टर तन्वी पहा. अश्विन तिला म्हणतो, वा तुझी आयडिया खूप भारी आहे, एवढ्या लवकर श्रीमंत व्हायचं असेल ना तर उगाच मी मेडिकल केलं, मी तुझ्यासारखी आयडिया केली असती ना तुम्ही पटकन श्रीमंत झाला असतो. ती वेडी अश्विन सुद्धा म्हणते, डॅड मला पण तुमच्यासारखं श्रीमंत व्हायचं का, तुमच्यापेक्षा जास्त श्रीमंत व्हायचं आहे. प्रताप म्हणतो, अगं मी तर पूर्ण आजीपेक्षा जास्त श्रीमंत व्हायचं वाट बघतोय आणि तू माझ्याकडे येतेस. मग सगळे हसायला लागतात. वातावरण थोडं निवळतं आणि तेवढं वरून अर्जुन आणि चैतन्य खाली येतात. अर्जुन कल्पनाकडे जातो, म्हणतो, मम्मा मी चाललोय कोर्टामध्ये, माझी तारीख आहे. ती त्याला काहीच उत्तर देत नाही. अर्जुन 2-3दा म्हणतो, ती मात्र रिस्पॉन्स देत नाही मित्रांनो. मग चैतन्य म्हणतो, मावशी आम्ही कोर्टात चाललोय. मात्र कल्पना त्याला उत्तर देते, जा निवांत जा आणि काळजी घ्या. मग दोघे निघायला लागतात. तेवढ्यात प्रिया येते आणि अर्जुनला अडवते. प्रिया त्याला म्हणते, अरे अर्जुन थोडंफार खाऊन तरी घे ना. अर्जुन काहीच बोलत नाही. चैतन्यला म्हणतो, चल चैतन्य आपला उशीर होतोय. ती म्हणते, ठीक आहे, तुला माझा राग राहणं हरकत नाही, पण मला तुझ्या गाडीत येऊ दे ना, मला पण तिकडे कोर्टामध्ये जायचं, आमची तारीख आहे ना आश्रमाची आज. मात्र अर्जुन त्यालाही काही बोलत नाही. ती म्हणते, पूर्णाजी सांग ना याला, आम्ही एकाच दिशेला चाललोय, मी काय वाईट बोलते का? पूर्णाजी म्हणते, नाही बरोबर बोलतेस. मात्र अर्जुन काही न बोलतो मित्रांनो तो निघून जातो. आणि मग ती सिरियस होते. मला लगेच अश्विन गंमत करतो, आता प्रिया मी तन्वी तू आम्हाला 5,000 रुपये टाक, कारण तू सिरियस झाली आता. ते म्हणते, नाही मी काही मनावर नाही घेतलं, ते मी फक्त विचार करत होते. आणि मित्रांनो तिने खूप मनावर घेतलं, कारण तिला माहिती आहे हा अर्जुन आपला काय ऐकणार नाहीये. ती म्हणते, कधी ना कधी मी वाट बघेल, एकदा एक दिवस अर्जुनला माझी मैत्रीची किंमत तरी कळेल ना. मग इथून सीन शिफ्ट होतो सायलीच्या घरी, म्हणजे कुसुमताईच्या घरी. तिथे सायली कपड्यातल्या काही वस्तू काढत असते, आवरत असते आणि त्यावेळेस तिला प्रत्येक वस्तूशी निगडीत आठवणी येत असतात मित्रांनो. जसं की ती जेव्हा साडी घेते, मग तिला कल्पनाचं बोलणं आठवतं की ही साडी पूर्णाजीची आहे आणि तुला त्यांना द्यायची होती. मग तिला ते इयरिंग काहीतरी ते अर्जुनने दिलं ते बघते, मग तिला ते अर्जुनचं बोलणं आठवतं. प्लस ती डायरी काढते, तर डायरेक्ट तिने अर्जुन बोललं होतं ना की तुम्ही कुठे बाहेर चाललंय, तर यात दिनचर्या लिहित जा, ते सगळ्या गोष्टी आठवतात आणि ती इमोशन रडत राहते. आणि इकडे मग अर्जुन आणि चैतन्य चालले असते कोर्टामध्ये, तर दोघं गप्पा मारत असतात. अर्जुन म्हणतो, मला ह्या गोष्टी टेन्शन आलंय, तर दोषी माझ्या समोर आल्यानंतर मी कसं कंट्रोल करू स्वतःला. चैतन्य त्याला म्हणतो, यार तू काहीही कर,
पण मधुभाऊंसमोर प्लीज काही असं तमाशा होईल असं वागू नको, नाही तर तुझी किंमत पुन्हा खाली होईल. तो म्हणतो हो एक मला कळतं यार, पण मला दोषीचा खूप राग येतो, कारण मला माहिती आहे तो काय व्यवस्थित केस लढणार नाही आणि आपली सगळी मेहनत वाया घालवेल. मधुभाऊंना हे कधी पटेल की तो दोषी त्यांना फसवतोय म्हणून देव जाणे. आणि मित्रांनो, त्याच वेळेस कोर्टामध्ये महिपत साक्षी, महिपतचा वकील आणि तो दोषी दोघं बोलत असतात. साक्षी म्हणत असते आता मी खरंच निवांत झाले की तुम्ही माझ्यासोबत आहात. दोषी उद्देशाने बोलते की तुम्ही माझ्यासोबत आहात आणि तुम्ही ते पुरावे सगळे क्रिएट केलेत, पण तो महत्त्वाचा पुरावा तुम्ही आणला का? त्याच्यामध्ये सीसीटीव्ही फुटेजबद्दल असं काही बोलते असं ती. तेवढा ते पोलीसवाला येतो आणि त्या दोषीकडे एक लिफाफा देतो. पण तो हे घ्या, आपलं जे राहिलेलं पुरावा पण होतं ना ते आता आलंय, आता तुम्ही बिंदास राहा. आणि तेवढ्यात तिकडनं कारमधनं चैतन्य आणि अर्जुन गाडीतून उतरतात आणि ते कोर्टामध्ये जायला लागतात. महिपतचं नाव जातं, काय गडकरी, काय सुभेदार, कसे आहात तुम्ही? मात्र दोघेही न बोलतात निघून जातात. आणि त्याच वेळेस तो लपलेला दोषी बाहेर येतो. महिपत त्याला म्हणतो, दोषी आज वाचलं बरं तुम्ही, जर त्या सुभेदाराने तुम्हाला बघितलं असं माझ्यासमोर, आज तुमची फाशी फिक्स होती. दोषी पण घाबरतो, हो ना, बरं झालं तुम्हाला वेळेला सांगितलं म्हणून. आणि मग थोड्या पुढच्या सीनमध्ये मधुभाऊ आणि कुसुमताई रिक्षाने कोर्टामध्ये येतात आणि पैसे देताना मधुभाऊच्या खिशातनं ती घराची चावी खाली पडते. कुसुमताई चावी घेते, म्हणते मी माझ्याकडे ठेवते, तुमच्याकडे हरवून जाईल. मधुभाऊ कोर्टामध्ये जायला निघतात, तेवढे अर्जुन समोर येतो. अर्जुन तर म्हणतो मधुभाऊ, पण मधुभाऊ त्याकडे बिलकुल बघत नाही आणि ते पुढे जायला लागतात. तेवढं ते पडायला लागतात. मग अर्जुन त्यांना पकडतो, सावरतो, मात्र मधुभाऊ त्याच्या हाताला हिसका देऊन आतमध्ये निघून जातात. मग तिथे राहतात फक्त अर्जुन, चैतन्य आणि कुसुमताई. मग अर्जुन कुसुमताई विचारतो, मिसेस साली कशा आहेत, त्या ठीक आहेत ना? कुसुमताई म्हणते हो ती अगदी चांगली आहे, बिलकुल काळजी करू नका. मग तो पण खुश होतो, पण दिसत कुठे नाहीत त्या. मग कुसुमताई सांगते की ती आज येऊ शकत नाही. हे एकदाच अर्जुन थोडा निराश होतो, त्याच्या गाडीकडे जाऊन उभा राहतो. मग तेवढ्याच कुसुमताई चैतन्याला घराची चावी देते. ती म्हणते ही घराची चावी आहे, सालीला घरात कोंडलंय मधुभाऊंनी. अर्जुनला द्या ही चावी आणि त्याला सांगा ते जाऊन भेटा आणि मनसोक्त बोला. चैतन्य खुश होतो, तो जातो अर्जुनकडे. अर्जुन म्हणतो ही घे चावी. तो ही कशी चावी आहे? परंतु ही मधुभाऊंच्या घराची चावी आहे, सायलीवरीच्या घरामध्ये आहे, जा बिंदास बोल. पण मग अर्जुन त्याला विचार ही चावी तुला आली कशी? मग चैतन्य विचार करतो, याला सांगितलं ना कुसुमताईने मला चावी दिली तुला भेटण्यासाठी, हा चावी ते घेणार नाही, उलट माझ्यावर रागवेल. परंतु अरे मला खाली पडली सापडली म्हणून मी तुला देतो, जा बिंदास बोल ना यार. आता अर्जुनची चावी घेतो आणि कुसुमताईकडे नेऊन देतो. म्हणतो ही चावी खाली पडली होती, चैतन्य सापडली, ही तुमच्याकडे ठेवा. मग ती म्हणते जा ना बोलू ना, सायली घरी एकटी येते, बिंदास बोला. म्हणतो नाही, मला असं कुठलंही चुकीचं काम करायचं नाहीये. माझं मिसेस सायलीवर खूप प्रेम आहे आणि माझ्या बायकोला मला भेटण्यापासून कोणीही अडवू शकत नाही, पण मी हे चुकीच्या पद्धतीने तुला भेटणार नाही. मधुभाऊंचं मन एक ना एक दिवस मधुभाऊंचं मन वळेल आणि ते स्वतःच मिसेस सायलीचा हात माझ्या हातामध्ये देतील. आणि मित्रांनो, इथे आजचा मालिकेचा हा भाग संपतोय. तुम्हाला काय वाटतं, आता हे मधुभाऊचं मन कधी वळेल, लवकर वळेल की नाही? आणि प्रिया जे हे प्लॅन खेळते हे काय कधी संपेल? मला वाटतं लवकरात लवकर आता काहीतरी व्हावं आणि प्रियाचा खोटाडेपणा किंवा प्रतिमा तिची मेमरी यावी आणि महिपतचा चेहरा तिला आठवावा, जेणेकरून कुठेतरी एक ट्विस्ट येईल केसमध्ये, ह्या सिरियलमध्ये, आणि खूप चांगलं काहीतरी घडेल. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग जर आवडला असेल ना, चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि उद्याच्या भागासाठी बेल आयकॉनचा प्रेस करून ठेवा मित्रांनो, जेणेकरून मला नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल. तर भेटूया पुढच्या भागामध्ये.